मित्रांनो, केजी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे शिरसवडी येथे. आणि शिरसवडी म्हणले की तुमच्या आता लक्षातच आलं असेल की आज आपण शिरसवडीमध्ये कशाला आलेलो आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आलेलो आहे रायफलची आज आपण मुलाखत घ्यायला घरी आलेलो आहे. कारण माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती की घरी येऊन रायफलची मुलाखत घ्यायची. कसं कसं घरचं नियोजन असतं सगळं त्यांचं ते बघायचं. तर चला आता पाहूया रायफलचं कसं कसं नियोजन असतं. नमस्कार. नमस्कार. रायफलला चांगला बांधलाय सावलीलाच असते तर उन्हाळा दिवस आहे ना, त्यामुळे सावलीला बांधावं लागते. ही झाड बिड एक नंबर आहे तुमच्या इथं वातावरण. वातावरण चांगलं आहे, छान. झाड उन्हाळ्यासाठी झाड वगैरे लावलेली ती घराच्या बाजूला. कारण सगळीकडे मी बघतोय झाड आहेत. हो हो हो. रायफलची जागा अशी इथंच दिवसभर असतो का? दिवसभर सावलीलाच असतो इथं. हा, सावलीत असते दिवसभर. ऊन असते त्यामुळे सावलीलाच इथं असते. त्याच्या दिवसात किती जागा बदलता हो तुम्ही? त्याच्या दिवसात एक 5 जागा असते. त्याची कसं कसं असतं नियोजन? कसं आहे त्याला, म्हणजे थोडे मातीत जागा असते, कुठं कटनाव जागा असते, कुठं मॅटवर असते, कुठं अशी माती सावलीला असते. हा, 4-5 जागे म्हणजे कुठं गोचडी होणे, कुठं माशी होणे. हा, म्हणून अजिबात म्हणजे त्याला अजिबात नसते काय. म्हणजे सगळे मातीत पण मॅटवर सगळी सवय आहे त्याला. त्याच्यामुळे काय फायदा होतो दादा? त्याच्यामुळे फायदा की समजा रान कसलं पण असलं, समजा कटनाचं असलं, मातीचं असलं, मऊ असलं, समजा दगडाचं असलं, कुठलंही रान असलं तर त्या बैलाला प्रत्येक रानाची सवय असावी. म्हणून काय मुरमात पण बांधतो. 1-2 तास सकाळी मुरमात असतो चांगल्या खड्यात. नंतर मॅटवर असतोय, नंतर मातीवर असतोय, रात्रभर मातीवर असतोय, लाल मातीवर. दादा आता तुम्ही एवढं सांगताय सगळं, तुमचा अनुभव मोठा आहे. म्हणजे अनुभव मोठा म्हणजे आमची पिढी आहे, माझी दुसरी पिढी आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात. माझ्या दावण्याला जवळजवळ 3रा बैल आहे, 1 नंबर टॉप मधला. आणि वडिलाच्या काळात जीपी पावसा पब्या पळत होता त्या काळातली 2 बैल पहिले होऊन गेले, लाडक्या आणि बिस्त्या. ती वडिलांना नाद होता, ती त्या काळातला नाद होता त्यांचा. म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेला. त्यामुळे तुम्हाला जास्त नॉलेज आहे? नाही, बैलगाडीतल्या क्षेत्रातलं नॉलेज बऱ्यापैकी आहे. किंवा आणि महत्वाचा विषय, जेवढी माझी टॉपची बैल झाली ही विकतची बैल नाही, ती मी खोंड घेऊन बैल तयार करून दाखवली. छोटी वासरा आणायची, त्याचा बैल टॉपला नेऊन दाखवला मी. प्रत्येक बैल म्हणजे विकत घेऊन पळवलेला बैल नाही मी. म्हणजे आता मेन खासियत आहे तुमची दादा, तुम्ही सांगितलं की विकतची घेऊन पळवली नाही ती. तर आपण रायफलचा कसा सांभाळ, म्हणजे कुठून घेतलेला नक्की? रायफल उमदीत आणला होता. मग आमची बारकी सुनबाई त्या गावची आहे. आपलं सहज गेलो होतो, मोठा मुलगा 2 जणी. सहज गायच्या मागे एक वासरू दिसलं. म्हणला माझा मोठा मुलगा पंकज म्हणला, पप्पा आपल्याला वासरू घेऊया. त्यावेळेला बंदीच होती, बंदी काही उठलेली नव्हती. पण म्हणला पप्पा आपल्याला हे वासरू एवढं घेऊया, छान दिसतंय गायच्या माग, कलर वगैरे त्याचा भांडा होता सगळा, त्यामुळे ती दिसाय ऍक्टिव्ह दिसत होतं. पण म्हणलं घेऊया तर घेऊया. ती घ्यायला गेल्या तसल्या बंदीच्या काळात आम्ही 47,000 रुपयाला बैल आणला होता. आम्ही तेव्हा काय वय काय होतं? वय असेल 9-10 महिन्याचं. 9-10 महिन्याचं. गायला प्याला तोडूनच आणला होता, म्हणजे गायला पेतच होता ते प्याचा तोडता आणलाय आम्ही. म्हणजे बच्चाच होता त्या बच्चा. आता दादा तुम्ही त्याला त्यावेळेस पसंत केला, काय नक्की क्वालिटी काय बघितली त्याची? क्वालिटी म्हणजे जातीवंत किल्लार जातीचा बैल आहे. आणि त्याची कलर वगैरे सगळं आम्हाला आवडलं. आणि त्याचं महत्वाचं गुण आवडलं. गायच्या माग नुसतं आम्ही असं त्याला गोंजरत उभं राहिलं तरी आमच्यापासून त्या गायकडे पण परत गेलं नाही. एकदा गोंजरायला लागल्यावर ते आमच्यापाशीच येऊन थांबायला लागलं सारखं. ते पंकज म्हणला वासरू लय शांत आहे, आपण म्हणलं एवढं वासरू गेले. मग घेतलं आम्ही वासरू. त्यांनी सांगितलं त्या पैशाला घेतलं. 1 रुपया म्हणलं तुम्ही कमी करू नका, हे पैसे आपलं मोजून घ्या सगळं. मग आता ज्यावेळेस तुम्ही घेतलं त्यावेळेस तुम्हाला वाटलेलं का हो एवढ्या अख्ख्या महाराष्ट्रात रायफल तुमचं नाव करत? नाही, आता कुठलीही गोष्ट कुठलीही हेतून माणूस करत नसते. शेवटी त्याला म्हणजे परमेश्वराची साथ लागते. महत्वाचा विषय, त्याला सगळं लाभत गेलं. म्हणजे प्रत्येक जागेला प्रत्येकाला त्याला अडचण कुठल्या गोष्टीने आली नाही. अडचणी पहिल्याला आल्या खूप, पण त्यानं त्याच्या म्हणजे स्वबळावर त्यानं दाखवून दिलं, बाबा मी पळतोय बैल, म्हणजे माझ्या संग कोणी मी पळायला तयार व्हा. त्यामुळे मला पायऱ्याची परत अडचण नाही आली. पण मागच्या काळात, मागच्या वर्षीच्या काळात थोडी अडचण यायची. बैल मस्त पळायचा. 11 मैदान असं झालं की गट काढून आम्ही घरी जायचो. 11 मैदान का जायचो? शिमेला बैल आम्हाला पुरायचाच नाही. बरोबर. म्हणजे त्याच्या लेवलचा बैल नाही. शिमेला गाड्या टप असते. मग आम्ही फुटा 2 फुटात प्रत्येक मैदानात मार खाल्लेला आहेच. असं मग 11 मैदान आम्ही घरी गेलो. पण परत डोक्यात विचार आला की आयला काय नाही, आपलं चुकतंय कुठेतरी. मग चांगली बैल थोडी 1-2 बैल चांगली गावत गेली. त्याच्यानंतर काळ म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे आतापर्यंत घातलेल्याचा त्याचा इतिहास आहे. त्यानं निकालात सगळ्याला ओढले का तर ओढले. तुम्ही सगळे व्हिडिओ टाकून बघा.
ती सगळ्यांनाच माहित आहे. पण ज्यावेळेस आपण घेतलेला लहानपणी तुम्ही म्हणला बच्चापणात, तेव्हापासून तुम्ही घरी आणल्यापासून त्याचा काय काय केला सराव किंवा कसं प्रॅक्टिस दिलं? घरी सराव म्हणजे मित्राचा एक बैल आहे सुंदर म्हणून, हा तो म्हाताराच बैल आहे. हा बैल वासर त्यानं जवळजवळ 2-250 वासर शिकवलेत त्या बैलानं. हा त्यातलं ही आता पळतं ही टॉपचा बैल आपला, त्या म्हणजे त्या बैलाच्या गाड्यातला. हा तर त्यानं 2 खांदे आपल्याला जागेवर शिकवला. बैल आम्ही 2-3 महिने त्याच्या गाड्यातनं काढलाच नाही. हा ह्यो खांदा झाला की त्यो खांदा झाला की ह्यो खांदा, गाडी ह्याच्यावर पाय लावून बांधायची. हम्म. आणि नुसतं त्याला ट्रेनिंगच दिलं 2-2.5 महिने. आम्ही कुठं मैदानात गेलो नाही, हा मैदानात नुसतं बघायचं जायचं. हा पण बैल आपला घरीच घरी ट्रेनिंग द्यायचं. घरीच ट्रेनिंग हम्म. ती करत करत मग असं ह्या ड्रायव्हरने स्वतः शिकवलं तो बैल. ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत, ज्यांनी घडवला या की ड्रायव्हर हम्म. हेच ते ड्रायव्हर पहिला तुमचा परिचय सांगा. परिचय म्हणजे वासरू पळवताना आधी पहिल्यांदा चेक केलं. हा चेक केल्यानंतर वासरू काय करत होतं, वासरू दुसऱ्या वासरांनी म्हणजे वर येऊन देत नव्हतं. हा जी गावठी वासर आहे ती हा त्यासनी कासारा टाकून देत नव्हतं. हा तर मी काय केलं, म्हटलं ही असं मारलं महाराज आता उपयोग येणार नाही, हम्म. त्याच्या आपण गाडी बांधून पळवलं पाहिजे दोन्ही खांदी. हम्म. मग आता सध्या वासर या जोडीला 3 आणलेली, हा ती ह्याच्या बी पुढची होती. हा पण हे वासरू थोडं लाळीत गावठीनं आजारी पडली. हा आजारी पडल्यानंतर वासरू ते एक माणूस आणला, आम्ही तुडवून घेतलं. वासरू यायला जे ते म्हणायला लागलं तर काय उधार येत नाही. नाही. मग त्या मालकाने बी आम्हाला भरपूर साथ दिली. हम्म. वासरू तुडवून बिडवून त्यांनी म्हटलं 2.5 महिने वासरू पुन्हा पळवू हा नका. मालकाने सांगितलं 3 महिने पळवीत ना. हा 3 महिने वासरू जाग्यावर ठेवलं, हा त्याच्या नक्क्या जाडल्या. हा नक्क्या जाडल्यानंतर टाटचा फेरा आमच्या सुंदरसेन, हम्म. पहिला सुंदरसेन टाकल्यानं सुंदरला दोन्ही खाली त्यानं पळून दिलं. हा त्यातनं आम्ही 3 महिने बैलाच्या गाड्यात वासरू काढलं नाही. हा आठवड्याला फेरा, हा. आठवड्याला 2 फेर, हा असं करत करत 3 महिने त्याला राबवलं. हा राबविल्यानंतर पुन्हा लय बी बैलाला पळून दिला म्हणून आम्ही परत बंद केला. हा आणि पुन्हा हळूहळू मोठी बैल घालत गेलो. हा मोठी बैल घालत गेल्यानंतर तो काळा बैल होता याचा खालचा वलवणचा. वलवणचा. हा तर त्या बैलाची ह्याची गाडी टाटला गटाला राहिली, जवळजवळ 200 फुटाच्या असं अंतसानं राहिली गाडी. हा तिथनं याचं लगातार 4-5 फायनलीच हा. गट तो फायनल. हा. तिथनं बैल उमटतच गेला. आता ड्रायव्हर तुम्ही त्याला पहिल्यापासून शिकवलाय, हा. काय हो तुम्हाला त्याच्या दुसऱ्या बैल, तुम्ही दुसरी पण बैल चालवले, बरं चालेल. तुम्हाला वेगळं पण काय त्याच्यात जाणवलं? नाही ह्या बैलाने का नाही कसं ज्या त्या आपण जावा ह्याच्या शेजारचा बैल हा जेव्हा ह्याच्याकडे पळत जावा ह्यो बैल माझ्याकडे जेव्हा ह्याच्यावर थाप पडेल हम्म. तेव्हाच आपल्याला वाटणार की बाबा हे आपला कमी पडतोय. हम्म. पण ह्यानं काय केलं, जो पात्र मी पळवतोय हम्म. खालनं गेला की बैल हातात धरायचा, हम्म. खालनं सुटला की 2 उड्या की कासरा हातात धरायचा. हम्म. की आता माझ्या डोक्यात बरेच दिवस होतं हम्म. की मागल्या 10 वर्षात मी गाडी हाणत होतो, हा पण ह्या वस्तूला जोड नव्हती. हा ही माझ्या फक्त माझ्या मनात होतं, हा कारण का यांच्या घरची गाडी पळत होती, एक वासरू हा मला लई भोसायची. पण त्याला सुद्धा येणार मशीन उडकर होतं, सगळं होतं. ती म्हटले ड्रायव्हर ह्याच्यावर गाडी बांधून बघा. हा स्वतः मालक म्हणले कोण पाळणार नाही, त्यांची इच्छा आली. हम्म. ती म्हणले आम्ही सांगतो तसं करा. ह्याच्यावर गाडी बांधली, हम्म. स्वतः ते कोण निम्यातनं चालत आला. हम्म. गाडीने काय तास सोडलं नाही, काय नाही, हा कोण चालत आला. हा तेव्हापासून घरची गाडी आम्ही पळवायची बंदच केली. हा आणि हे बैल मोर्चा पायऱ्यात गेला परत. हा मोर्चा पायऱ्यात गेला म्हणजे मोठी मोठी बैल परत यायला लागली, मनानच यायला लागली. हा. मग त्याला दाखवून दिलं की मनानं दाखवून दिलं. मी कुठल्या क्वालिटीचा आहे आणि मी कोणत्या बैलासोबत पळू शकतो. हो कुठल्या कुठल्या बी. आणि याचे एक वैशिष्ट्य आपल्याला पटलं की हा तुम्ही किती बाहेरला बैल घातला हा. त्यानं कसं तास कधी शिवलेला, हा म्हणजे ओराव पडणार असू द्या, दाबू द्या, ओढून नेऊ द्या, त्यानं प्रयत्न केला तरी सरला नाही. म्हणजे रायफल शहाणा बैल आहे खूप. कारण आता अशी बैल बघायला भेटत नाहीत मित्रांनो. आता मी लाल टी शर्ट घातलाय तरी मला त्यानं अजून शिंक पण हलवलं नाही, किंवा एकदा एवढा आता तो जवळ उभा राहिला त्याला गोंजर. तुम्ही शांत बैल आहे रायफल. त्याची क्वालिटी फक्त एकच आहे. काय सांगायचं आता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात त्यानं तुमची ओळख करून दिली आहे. महाराष्ट्रात ओळख करून दिली, त्याच्या जोरावर त्यानं पळाच्या जोरावर त्यांनी माझी ओळख करून दिली. हा काय विषय नाही. आता पहिल्याला खूप कोण आहे, हम्म. 15-15, 10-10 दिवस एकेकाला वेटिंग वर ठेवायला लागतं. 1 नंबरचा बैल ज्याचा पळतोय त्याला 10 दिवस वेटिंगला ठेवायला लागतंय. काय खासियत काय सांगचाल रायफलची? कारण का त्यानं स्वतःच्या जीव त्यानं करूनच दाखवलं. 2 खांदी पळते, 2 खांदी पब्लिक पळते. त्याचा म्हणजे 4 खांदी फिट बैल आहे त्याला. आणि आम्हालाच कळत नाही डावीला जास्त पळतोय का उजवीला जास्त पळतोय. आम्हाला त्याची अजून कळत ना गती कुठल्या खांद्याला जात आहे. हा जिकडे घालेल तिकडे तेवढंच पळतंय ती. हा त्यामुळे आम्ही बी नक्की सांगू शकत नाही बाबा कोणत्या खांद्यानं बैल आमचा जास्त पळतो. हा आता जे मैदान बघते ती पण तशीच म्हणते ती, हा तुमचा बैल कोणत्याच खांद्यानं कमी पडत नाही, ज्या घालेल त्या खांद्याला बैल पळतोय. आता दादा तुम्हाला ह्यातला भरपूर अनुभव आहे. ह्याची नक्की जात कुठली अवलोकाले? कारण तुमच्या दावणीला भरपूर बैल येऊन गेले. नक्की कोणती जात आहे? ओरिजिनल जातीवंत किल्लार बैल आला. ओरिजिनल धनगर किल्लार. फक्त मूर्तीनं लहान आहे बैल, हा त्यामुळे माणसाला काय म्हणजे त्याची खासियत जाणवत नाही. मूर्तीनं लहान म्हणजे
ह्याची आई म्हातारी हा. आहे एकदम. हम्म. म्हणजे ह्याच्यानंतर मला वाटतं त्या गायचं वेतच बंद झालंय. हम्म. त्याच्यावर एक बारक छोटं पिल्लू झालं ते आता मी आणलंय मागणं. हम्म. म्हणजे ती म्हातारी गायला शेवटच्या येताला झालेलं ह्याच्या अगोदर म्हणजे ह्याच्यानंतर एकच येत झालं त्याच्यावर ती गायच म्हातारी झाली. हम्म. त्यामुळे त्याला दूध पोटभर पहिल्या स्टार्टला मिळेल नाही. हम्म. त्यामुळे ती बारकं राहिलं बिट्ट राहिलं. बारकाट राहिला. हा. आता काय वय काय त्याचं? आता चौसा आहे. चौसा आहे. हम्म. म्हणजे थोडासा अजून तो व्हायचा आडवा हा, सुटला. वाढवा सुटेल किंवा थोडा वाढेल. सायदा होईपर्यंत जरा भरेल हा, अजून. भरेल अजून जरा. काय आता मित्रांनो त्याची खासियत म्हणलं तर रायफलची ते तर सांगतात सगळं, पण माझ्या तरी बघण्यात आले किंवा ऐकण्यात आले की ज्यावेळेस आपण बघतो सगळे पुरुष मंडळी सगळे बघतो, शर्यती बघतो किंवा आपल्याला त्यातलं सगळं माहित पण असतं, पण जे महिला वर्ग असतात घरी लाईव्हला बघतात किंवा ऑनलाईन बघतात त्याचा तो गळ्यात फाड्या असतो आणि ज्यावेळेस तो कोणत्याही बैलासोबत पायरा त्याचा लागतो त्यावेळेस महिला वर्ग असं बोलतात की आज रायफल त्या बैलासोबत आहे म्हणजे तो 100% बैल एक नंबर करणार आणि फायनलला राहणार. म्हणजे एवढा महिला वर्गांना पण त्याचा कॉन्फिडन्स आहे. काय सांगताल एवढा कॉन्फिडन्स कसा काय हो? कॉन्फिडन्स म्हणजे ते कसं आहे घालेल्या बैलाला ओढतेच. घालेल्या बरोबर म्हणजे घालेल्या बैलाबरोबर ती पळते. हा. त्याला दाबणारा वाढणारा कसलाय पण बैल चालतोय असा विषय आहे. दादा आता त्याचं तुम्ही घरचं नियोजन कसं करता हो दिवसभरात? नाही घरचं नियोजन म्हणजे कसं आहे लहान मुलं बायका पोरं सगळे कोणी बी सोडू द्या काय बी करू द्या की कोणाला मारत नाही महत्वाचा विषय. आणि कोण पण त्याचं संगोपन म्हणजे घरी सुना 2 आहे त्या मंडळी आहे आई आहे लहान मुलं आहे ती नातवंड आहे ती 4-5 ती सगळी जण मिळून त्याचं संगोपन करते ती. त्यामुळे त्याचं अडचण बाबा ह्योच माणूस माझ्या शेवलं पाहिजे किंवा त्योच पाहिजे असा विषय काय नसतो. फक्त त्याला रतीब चारताना खाद्य चारताना फक्त माझा मी स्वतः लागतो. म्हणजे संध्याकाळी आपण मापाचं आपलं रोज जी काय त्याचं असेल ते आपलं तेवढं त्या मापाचं आपण स्वतः हाताने चारायचं ते काही खाली वाकून खात नाही. काय त्याचं खाद्य वगैरे काय काय करता हो? एवढा पळतोय तो. खाद्य म्हणजे आता काय हे असते सोया आपली डाळ असते उडदाची, तुमचं पेंड असते मका चुन्नी असते आणि कॅल्शियम एक प्रकारचं असते कॅल्शियम. कारण पाहणाऱ्या बैलाला कॅल्शियम असते किंवा एक वाटीवर कॅल्शियम रोज संध्याकाळी त्याला चारतो. बाकी त्याचं वैरण वगैरे कशी वल्ली वैरण वल्ली वाळकी असतीच, काही कडवा काही मका काही कडवाळ किंवा काही घास ज्या पद्धतीत असते त्या पद्धतीत खाणं असते त्याला. त्याच्या अशी सीझन वाईज वैरण बदलता का? नाही बदलत, काय बदलत ना हाही वैरण त्याची असतीच रुटीन चालूच असते. आणि की त्या वैरण त्याला लागते थोडीशी एकदम त्याला पोटाला किती बारका बैल आहे त्यामुळे वैरण एकदम त्याला थोडी लागते. तरी किती फायनल आतापर्यंत केले होते? त्याच्या 1 नंबरच्या फायनल जवळजवळ 40 फायनल झाली घेता 1 नंबरची. 40 फायनली झाली 1 नंबरच्या आणि 2 नंबरच्या काय झाल्या 3 नंबरच्या काय झाल्या काय म्हणजे काय बोलायलाच राहिल्या. बक्षिसानं जवळजवळ आता पूर्ण घर गच भरलं त्या डालीनं. कारण तुम्ही आता मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला महिला वर्गात तुम्ही लाईव्हला बघता का? हो. कसं काय असतं त्याचं काय नियोजन? तुम्ही घरचं काय करता नियोजन? घरचं नियोजन म्हणजे सगळे पुरुष मंडळीच करते. बाकीचं आम्ही स्वयंपाक वगैरे बनवून द्यायचं. अड्ड्याला जाताना तो जाणाऱ्या दिवशी आम्हालाच एकदम बेचैन होतं. तो आता अड्ड्यात गेल्यावर कसं गट कसं सेमी कसं सेमीला कुठनं लागतोय गटाला कुठनं लागतोय आम्हाला असं जरा कडन आले आम्हाला हे वाटतं पण तो दाखवून देतो त्यामुळे काय अडचण नसते. तुम्ही काय नक्की नियोजन दिवसात काय करता होते? आता घरी कोण नसल्यानंतर तुम्ही काय करता का? घरी नसल्यावर कोण आम्ही त्याला खायला वगैरे त्याची काळजी घेतो. खायला वगैरे टाकतो त्याला नसेल पुढ्यात तेव्हा पाणी वगैरे दाखवतो. 2-3 वेळा त्याच्या जवळ चक्रा होत्यात त्याच्यावर लक्ष असतं माणसं. आता तुम्ही त्याला गोंजारताय तो तुम्हाला मारत नाही काय नक्की त्याचं तुम्हाला ओळखतोय तो? म्हणजे तो ओळखतोय म्हणजे आता आम्ही त्याला एक प्रकारे आमच्या घरातला सदस्यच आहे मुलाप्रमाणे आमचा तो मोठा मुलगाच आहे त्यामुळे तो आम्हाला कोणालाच काय करत नाही. एखाद्या आईप्रमाणे जवळ येऊन देतो. काय सांगचाल तुम्ही काय काय त्याचं नियोजन करता? आदल्या दिवशी जाण्याचं नियोजन असतं. काय काय असतं नियोजन तुमचं? आता मित्रांनो मैदानाला जायचं म्हणल्यानंतर महिला वर्गाचा मोठा वाटा असतो कारण सकाळी लवकर उठणे. सकाळी किती वाजता उठता तुम्ही? सकाळी पहाटे जायचं असलं तर 4 वाजता उठतो. मग 4 वाजल्यापासून किती स्वयंपाक म्हणजे काय काय किती चपाती देता किंवा किती भाजी काय काय किती लोक असतात सोबत? 20
म्हणजे एवढं सगळं तुम्ही सकाळी उठल्यापासून कष्ट करता. ज्यावेळेस मैदानात रायफल पळत असतो त्यावेळेस घरी काय तुमच्या मनात चाललेलं असतं? म्हणजे का तुम्ही लाईव्ह वगैरे बघता का? बघतो की. हा, मग गट पास झाल्यानंतर काय तुमचं काय सिच्युएशन काय असते? गट पाळल्यावर छानच हे असतं. म्हणजे मनात आनंद वाटतो की आता रायफल फायनलला राहणार. हो. बाकी काय मोठ्या मालकीनबाई पण आहेत, त्यांचं आपण मत जाणून घेऊया. काय सांगचाल तुमच्या घरी महाराष्ट्रातला फेमस आणि चर्चेत असणारा बैल हिंद केसरी रायफल तुमच्या घरी आहे? कारण असा बैल होणे म्हणजे एखाद्याच्या घरी पैसा खूप असतो किंवा सगळ्या गोष्टी असतात, पण अशी वस्तू निर्माण होणे काय सांगाल त्याबद्दल? वस्तू म्हणजे कसे एकदम आमच्या घरातला सदस्यच आहे हा. एकदम असं म्हणजे कोणाला लहान बाळ, आमचे लहान लहान 4 बाळ आहेत, त्याच्या सोबत खेळणार हे करणार तरी सुद्धा तो कोणाला मारत नाही. त्याच्यामुळे आमचा सर्वांचा जीव आहे त्याच्यावरती, रायफलवर आमच्या. आणि रायफल जायचं म्हणलं की आदल्या दिवशी आम्ही सर्व पटापट काम आवरतो आणि दिवसभर ते लाईव्ह बघत बसतो. का तर हे जे मोबाईलवर लाईव्ह बघत बसतो. आम्हाला सुद्धा ह्याच्या रायफलनं लई वेळ लावले. का तर आम्ही दिवसभर बघत बसतो आपला रायफल काय करतोय. रायफल एकदा गट पास केला की आम्हाला वाटतं आता रायफल येणार 1 नंबरच करून, एवढी आम्हाला गॅरंटी आहे ह्याची रायफलची आमच्या. काय सांगचाल मावशी, कशी काय तुम्ही गॅरंटी कशी काय देताय? रायफलच असायचो आमच्या घरातला एक सदस्यच आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याची गॅरंटी आहे, पूर्ण गॅरंटी असते. मग आता तुम्हाला तुमच्या पाहुण्या राव्यांच्यात फोन येतात का तुमचा फेमस एवढा बैल आहे? काय म्हणतात ते? येतात की पाहुण्या रावयाला पण रायफल सर्वांना माहिती, सर्वांना माहिती, सर्व रायफल तुम्हाला फोन येतात म्हणजे? हो, फोन येतात. म्हणजे आता कोणता अड्डा आहे ते स्वतःच 1 दिवसाची काम वगैरे असं त्या दिवशी दांडी मारून ते रायफलची शर्यत बघण्यासाठी येतात मैदानात. म्हणजे बैलावर भरपूर प्रेम आहे. प्रेम आहे. आमची एक लहान मुलगी आहे ना नाथ, ती तर आरोही पंकज गाडगे, तिचं नाव गाडी पळते. तिला चालनाची सांगाल त्याला तो नंबर काढला. ती ही करते ना रायफलची म्हणणार मी मालकी नाही. मग ती आणि 4 मुलं आहेत, ती आजूबाजूला खेळणार करणार. तो काय नाही शाळेत गेली का? ती अशी 4 मुलं आहेत ना, त्याच्या बाजूने खेळणार, अंगावर उड्या मारणार, तरी सुद्धा तो काय करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला हा म्हणजे रायफल आमच्या घरातला एक सदस्यच आहे. मोठा मुलगाच असा हाय असं म्हणजे. आता मावशी तुम्ही सांगताय सदस्य आहे घरातला, होय. ज्यावेळेस असा बैल आपल्या दावणीला झाला तुमच्या काय जीवनात काय बदल झाला? त्यानं सर्व म्हणजे सर्व त्यानं आम्हाला काय पाहिजे ते सर्व आमच्या इच्छा पुऱ्या केले त्या रायफलनं. कुठली इच्छा ठेवली नाही आमची. हा मुका फक्त त्याला बोलायलाच येत नाही, बाकी सर्व माणसाचा त्याला बुद्धी आहे आमच्या रायफलला. फक्त त्याला बोलायलाच येत नाही, बाकी सर्व बुद्धी आहे ह्याला, माणसासारखी बुद्धी आहे. कारण आता त्याला तुम्ही भरलाय तो शेंग देखील हलवत नाही, अजिबात नाही. आमची पोरं सुद्धा काय करत नाही. लहान मुलांनी जर धरला ना तरी तुझा तो काय करत नाही. म्हणजे लहान मुलं जर पायात केली तर तो काय करणार नाही. म्हणजे शहाणा आहे, भरपूर शहाणा आहे तो. माणसांना बुद्धी नाही पण ह्यांना बुद्धी आहे, फक्त त्याला बोलायलाच येत नाही. आता एवढी बुद्धी आहे त्याला. मावशी आता काय लोक असे म्हणतात की माणूस हा स्वार्थी असतो. आता तो प्राण आहे, त्याला काय स्वार्थ नाही, काय नाही. काय स्वार्थ काय, मी स्वार्थ आहे तो. मग तरी तुमच्यासाठी तो असा जीव लावून एकदम पळतोय लहान पळतोय आणि तुमचं नाव करतोय. काय सांगताल माणसातला त्याच्यातलं काय? सगळ्या देशात त्यानं नाव गाजवलं की नाही, कधीच नाही त्यानं ठेवलं. एवढ्या सगळ्या देशात गाजलाय पण कधीच तो मान खाली घालून आला नाही. गुलाल तर टाकून येतोच तो. असा आमचा रायफल आहे तो. तुमच्या सगळ्या आशा पूर्ण केल्या, सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. काही इच्छा आमची ठेवली नाही त्यानं. सगळ्या आमच्या इच्छा पुऱ्या केल्यात आणि त्याच्याकडून आता आमच्या अपेक्षा पण नाही की आमच्या घराचं काम झालेलं आहे. जे नातेवाईक आहेत पाहुणे रावळे त्यांना आता पूजेसाठी आम्ही सांगतोय, तर त्यांना म्हणजे आम्हाला एवढा आनंद होतोय की रायफलच्या शेजारी आहे त्या पाहुण्यांना सुद्धा मी सांगते की आमच्या शेजारी रायफल आहे, त्याला पाहण्यासाठी अवश्य घराची पूजा म्हणून त्यावेळेला या तुम्ही. आनंद वाटतो आणि 1 नंबर करून येतो ह्याच्यात समाधान होतं. म्हणजे तुम्हाला पण अभिमान आहे? हो, अभिमान. म्हणजे लाईव्ह आम्ही बघता ना. दादा काय सांगताल बैल रायफलचे एक वैशिष्ट्य पण मी असं ऐकलंय
की तो तुमच्या सोबत मोकळा म्हणलं तरी चालतो? हा मोकळा चालतो की, माग सोडला की माझ्या मागे येतो. कसं काय तुम्ही कशी सवय लावली त्याला? सवय लावली पहिल्यापासून तशी. कसे काय? म्हणजे लहानपणापासून सवय आहे त्याला. हा. आता बी जरा कासर मोकळं सोडून जरी सोडला ते आपल्या पाठीमाग येतो. म्हणजे कासर मोकळं सोडलं की ते तुमच्या पाठीमागे येणार? मी जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे येतो. म्हणजे एखादा आपला बारक लहान बाळ कसं आपल्या सोबत पाठीमागे तसा तो येणार? त्याला सवय लावली तशी त्या मापाला. कारण अशी बैल भरपूर कमी बघायला भेटतात. देवगुणाचा बैल आहे म्हणजे. आता आपल्या दावणीला वासर पण आहेत ना? आहे ती 2 वासरं आहेत, 2 गाई आहेत. हे आमचे मित्र आहेत प्रकाश कवळे म्हणून. बोला. काय सांगायचं तुमच्या गावातला बैल अख्ख्या महाराष्ट्रभर नाव करतोय? कसं आहे आमचं आणि रायफलचा संबंध अगदी फार वर्षापासून आहेत. म्हणजे अगदी जवळजवळ ज्यावेळेस हा रायफल नव्हता त्यावेळेस गाडगे आहेत का नाही, त्या गाडग्यांच्या दावणीला बऱ्यापैकी बैल होऊन गेली पहिल्यापासून. आणि जवळजवळ आज गाडग्यांची वाटतंय एक ही 4थी पिढी असावी असं मला वाटतंय. आणि त्याच्यावर त्याचा सरदार पण होता पहिला, सरदारनंतर एक कॅप्टन बैल होता, आणि त्याच्यानंतर आता ही रायफल जे आहे त्यांनी आज मला असं वाटतंय की आज पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण महाराष्ट्रात आणखी जर का ह्या 4थ्या देशात जर शर्यती बघत असतील तर नाव निघणार नाव निघणार तर 100%. कारण सगळ्यात टॉपच्या बैलामध्ये रायफलचं नाव आता घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचा असा विषय होता, ज्या वेळेस आम्ही इथं गावात चर्चेत बसतो गाडग्यांच्या घरी, त्यावेळेस आमची अशी इच्छा होती की कधी कधी गाडी महाराज म्हणायचे की आपली इच्छा आहे की आपल्याला मत्रसूत पडायचं आहे, आपल्याला बकासूर पडायचं, आपल्याला बुलढाणा सोबत पडायचं. तर ही आमची इच्छा आहे ना पूर्ण झालेली आहे. आता गेल्या हो फलटणच्या मैदानात आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. कारण भरपूर ते बैलांच्या सोबत टॉपच्याच पळालेला आहे. दादा आपल्या गावडीला वासर आहेत, चला की वासर पण दाखवते. या चला. वस्त्र तयार करायची चालली. पण मोठं एक रायफलचा भाव आहे आणि एक घरच्या गायचा आहे. एक रायफलचा भाव आहे मित्रांनो. रायफलचा भाव पण त्यांनी आणलेला आहे अलीकडे. बघूया आता, कारण ते पुढे जागा चालवणार. हो चालू आहे ना. हाच रायफलचा भाव आहे का? रायफलचा भाव तिथूनच आपण आणलाय ह्याला जाऊन. त्याच गायचा आहे. त्याच गायचा. मग ह्याचं काय आता चालू वगैरे केलं का? 2-4 रेशील झाले त्या. चांगलं पडते दोन्ही खांदी, काय अडचण नाही. रायफलच्या पाऊल ठेवला अशी आहे. ह्याची जात त्याची येते ओरिजिनल किल्लर. ओरिजिनल येते किल्लर. कारण लगेच कळते त्याचं चोर कोसा कलर आहे का नाही. ह्याचं पण फेर वगैरे झाले 2-3 फेरे झाले. ती चांगलं पळतोय का? चांगला पळतोय. नाव चालवलं हो तुमचं त्याच्या? चालवलं असा अंदाज अशा तर आहे त्याची नाव चालवलं असे. कारण त्याची जी पळण्याची ती धाटी आहे ती रायफल सारखी सेम आहे. हे पण वासरू आहे. ही वासरू घरच्या गायला झालंय. ही पण एकदम गाजरी मध्ये नाही. ही जरा थोडं म्हणजे किल्लार मध्ये येतं. गाजरी खिल्लार. गाजरी किल्लार सगळ्यात कडक वस्तू आहे. कडक आहे ना. कारण गाजरी खिल्लार वस्तू जर काय लोक बोलतात जुन्यातली जर झाली तर ती शेवटपर्यंत पाहणार. लय कडक आहे. आता त्याला चुकले आहे मी. त्याला फेर चालू आहे. कारण जो बैल जुना झाला जिवाळा ढाबावाल्यांचा पक्ष, बरोबर, तो पक्ष गाजरी खिल्लार त्या बैल कायम पळाला. तशी हे जात मला वाटते. तुमच्या पुशेगावल्याचा सुंदर त्या जातीतला हे वासरू आहे. पण वासरू मागे पुढे तुमचं नाव करणार. मित्रांनो रायफल कोणकोणती बक्षिस मिळवलेत त्या पळाच्या जीवा ते आपण पाहूया. ही सगळी रायफलने मिळवलेली बक्षीस आहेत. ही गाडी कुठं आंबोड्यात भेटलेली? आंबोडी. इथं पण 1 नंबर झालाय स्प्लेंडर. हा चेक आहे. ही सगळी त्याने मिळवलेली बक्षीस आहेत. तरी बाकीचे अजून मिळले असतील पैर करायला मी दिली की. कारण द्यावे लागतात पैर करायला. ती गाडी पण पुण्यात वडकीमध्ये बुलेट घरनी घेवायला दिली. आता हिथं आपला रायफल मित्रांनो
ही लाल माती आहे ना? लाल माती तालमीतली. काय फायदा होतो लाल मातीत बांधल्याने? लाल मातीत थोडासा राग जास्त येतो, जसा पैलवानाला राग येतो तसा बैलाला पण राग येतो. त्यासाठी लाल माती टाकलेली आहे त्याला. संध्याकाळी मातीत असते. ह्या लाल मातीमध्ये बांधल्यानंतर बैल असं शांत एकदम बसणार. शांत एकदम अंग टाकून बसते. कारण भरपूर लोक बोलतात कोब्यावर किंवा मॅट मध्ये बैल असा आरामशीर बसत नाही, बसू शकत नाही. मातीमध्ये एकदम सप्पय झोपतो बैल. त्यामुळे त्याला पळण्याला फायदा होतो. म्हणजे मित्रांनो बघा, त्यांनी चांगली एक फायद्याची गोष्ट आपल्याला ह्यातनं चांगला संदेश मिळतोय की जर बैल तुम्ही बांधा मॅटवर प्रॉब्लेम नाही, पण मातीत पण बैल बांधला पाहिजे, कारण त्यामुळे कुठेतरी फायदा होते, बैल चांगला राहतो, निरोगी नाक्या वगैरे ते चांगल्या राहतात. तर काय आता सगळं आपण पाहिलं, बक्षीस मिळवली, सगळं काय झालं. इथं दादा वातावरण पण एक नंबर आहे तुमच्या इथं सगळं. एवढं आता इथं ऊन वगैरे दिसतंय, पण तुम्ही झाडी वगैरे सगळं एक नंबर मध्ये सगळं चारी साईडला लावलंय. हे सगळं आपलंच आहे ना? हा, हे सगळं आपलंच आहे. चांगलं एकदम सुंदर वातावरण आहे. काय सांगायचं, काय बदल झाला जीवनात? एवढी सगळी बक्षीस नाही जीवनात, कारण की रायफलनं आमच्यासाठी सगळं काय करून दाखवलं. आता कसं होतंय, माणसांच्याकडे पैसा भरपूर असतो, पण विषय काय असतो, जी इज्जत आणि जे नाव आपल्या महाराष्ट्रात होतं, ते नाव कमवायसाठी काय काय लोक अशी आपली पिढी घालवतात किंवा पैसा घालवतात, लाखोने करोडाने पैसा, पण तरी देखील ते होत नाही काय काय ना. आणि रायफलने तुमच्या ते करून दाखवलं. काय सांगचाल त्याच्याविषयी? तेच की त्याने करून त्याचे स्वतःच्या बळावर सगळं करून दाखवलं त्याने. आणि कसं आहे, आता पलटणचं त्या दिवशी फायनल घेतलंय, 2 तास बैल निकालासाठी उभा होता. निकाल आपलाच होता, सगळीकडे बघितला, सगळं झालं. 2 तास निकालासाठी बैल उभा होता, हाय असा चकड्याला, आणि फायनलला नुसतं बाटलीनं त्याला पाणी केलंय न सोडता, आणि बैल गोळ्यात घालून नेलाय फायनलला. 1 साइड बघा, एकटा गाडीवरती व्हिडिओ टाकून बघा. म्हणजे त्याची खासियत 3 वेळा पळायची काय 4 वेळा पळायची, ते दम काय त्याचा म्हणजे हे नाही, कमी नाही. महत्वाचा विषय, त्याला मैदानात गेल्यावर राग भरपूर आहे, घरी असल्यावर तो लय शांत आहे. मैदानात जेवढं फेरं पडतील तेवढं तो जास्तच पळणार, वाढतच जाणार. चला की रायफलकडे जरा. मित्रांनो, रायफलची खासियत मला जाणवली, म्हणजे इतर बैलांच्या पेक्षा जरा त्याची खासियत वेगळी आहे. त्याची खासियत काय आहे दादा? त्याच्या नाक्या घोड्यागत आहेत. त्याचं पाठीमागचं पाय येतं ते खुरूप. मित्रांनो पाहूया त्याच्या नाक्या, कारण मेन मालकीन आधी बघा, ह्या नाक्या दाखवा. त्याच्या पायाची ठेवण आहे ना, ती दादा सेम घोड्यागत आहे. ही पूर्ण पायाचं मागणं टेकते. ही सेम ठेवण त्याची घोड्यागत आहे. काय फायदा होतो त्याच्यामुळे? त्याचं वर्किंग होतंय फुल वर्किंग झाल्यामुळे त्याला स्पीड लावायला भरपूर जागा गावती, त्याला फुल वर्किंग होतंय असं माग. आणि कायम त्याच्या पायाला जखम असते पाठीमागच्या, लागलेला असते, पण ती त्याला फायदा असतोय, म्हणजे ते तोट्यात नसते ती. आता दादा तुम्ही त्या जखमेचा त्याच्या काढला विषय. एक बैल मित्रांनो होऊन गेला, पुष्यगावचा हिंद केसरी सुंदर, बरोबर आहे. तो बैल जाताना जायचं, बरोबर, आणि येताना निकालच घ्यायचा. म्हणजे तीच खासियत आहे. जाताना हळूहळू जातो, जाताना घरी असल्यानंतर तो असा चाप चालतो, पण मैदानात नेल्यावर असं आहे तसा विषय. घरी असल्या बांधून ठेवा, ते असं चाप चालतो घरी. करायचा भाज्या, म्हणजे त्याची खासियत आहे, निकाल घेतो. 100 करायचा भाज्या बघा, 4 नंबरला निकाल घेतला तर भाज्याच घेणार पुढे तोंडाला. असं नाव काढलं ज्या बैला राष्ट्र गाजवलेलं त्याच्या काळात. कारण त्या बैल पण असा होता की निकालात असा कायम मधोमध चालायचा, निकाल आला की तोंड दाखवायचं. तशी कुठेतरी रायफलची खासियत आहे. आणि भाज्याची आठवण करून देतो बैल. आता सध्या चोरणाची लोक बरीच म्हणते, आपल्या गावातला बैल होऊन गेला भाज्या शिवाजी जानकरचा, तीच क्वालिटी म्हणला बैल, फक्त थोडा म्हणजे तो बैल जरा मोठा होता, बैल छोटा आहे, जाती गुतीची एकच आहे, पण त्याच दाटीव बैल हा पळतोय. आता दादा तुम्हाला एक प्रश्न विचारतो आवर्जून मी, कारण काय होत असतं ज्यावेळेस बैल पळत असतो आपली प्रसिद्धी होत असते सगळ्या जगभर महाराष्ट्रभर, पण काय काय लोकांचं काय असतंय, आता भरपूर लोक विचारतात, मला पण विचारतात, अनेक जणांनी विचारत असतील, ज्यावेळेस तुमचा आता बैल पळतोय पण एखाद्या गरीबाचा जर बैल पळत असला त्याच्या मापात,
तर आपला रायफल त्याच्यासोबत पाहणार का? पळणार 100% पळणार, 100% पळणार. कारण आपण गरिबीतून वर आलोय. हा वर आलोय म्हणजे आपण असं काय मोठं नाही, आपण बी छोटच आहे, गरीबच आहे. पण आपलं आपल्या मनानं आपण आपल्या जागेवर आहे व्यवस्थित. बैलानं दाखवून दिलं शिरसोडीचा विकास गाडगे कोण, की बैलानं मला पण दाखवून दिलं, अख्ख्या गावाला पण दाखवून दिलं शिरसोडी गाव कुठलं. ह्याच्या पाठीमाग आमचा पंड्या झाला, त्याच्याबरोबर सरदार झाला, बऱ्यापैकी बैल झाली आमच्या गावात. तसा टॉपचा बैल शिरसोडी गावात तयार होतो प्रत्येक, म्हणजे ज्या त्या ह्याच्यानुसार. म्हणजे तुम्ही त्याला असा एखादा कुठला टॉपचा जर बैल गरीबाचा जर पाहिला तर तुम्ही देणारच त्याला 100%. देणार. थोडक्यात पायऱ्या करताना पण पाहणाऱ्या बैला देणार. शिरसोडीत बैल कसं आहे, शिरसोडीत बैल गाडतात, 1 नंबरची बैल गाडतात. मग आता त्याचा संजय झाला, तुमच्या चव्हाण पाहुण्याचा बाजा झाला, आमच्या पाटलांचा संजय झाला, आता चंदर पळतोय. म्हणजे गावात जी बैल पळते ती 1 नंबर टॉप मध्ये सगळी बैल पळते. बंड्या झाला. आता दादा बैल आपला मैदानात तुम्ही 4-5 दिवसाच्या गॅप मध्ये काढता, काय कारण? 4-5 दिवसाचा गॅप म्हणजे तसा तो दररोज पळला तर म्हणजे त्यानं दाखवून दिलं बाबा सलग 3 फायनल 1 नंबरच्या त्यानं आज त्याच्या आधी 2 दिवस, म्हणजे एका आठवड्यात 3 फायनल 2 वेळा एका आठवड्यात 3 वेळा पळणार, म्हणजे 3 फायनली. ती बी निमसोड मध्येच पुरं केलं रेकॉर्ड. ज्या गावात 3 म्हणजे 2 फायनल घेतल्या ते तिसऱ्या फायनल तिथंच झाले त्याच्या. आता मित्रांनो आता मी आलो सकाळी तर त्यांनी बैल धुवत होते, ते गरम पाण्याने तुम्ही बैल धुतला नाही, काय कारण काय? त्याचं काय आहे कारण, कायम त्याला म्हणजे जसं आपण आंघोळ सकाळी जसं गरम पाण्याने करतो तशी त्याला कायम आंघोळ गरम पाण्याचीच असते कायम. त्यानं फायदा काय होतो? फायदा म्हणजे काही शिरा वगैरे मोकळा होते त्या, आणि बैल फ्रेश राहतोय कायम. बैल जरी 1 दिवसाआड 2 दिवसाआड पळत असेल तर कशामुळे तर आमचा शेकच त्याला जबरदस्त आहे. म्हणजे कुठेतरी पाला, मीठ, तुमचं करंजाचा पाला, सगळे कडू करणार, सगळं शिजवून घेणार आणि त्याने 1-4 बारड्या आंघोळ मस्त पैकी त्याला घालणार. म्हणजे तुमचा तो एक कुठेतरी प्लस पॉईंट होतो. प्लस पॉईंट हायचा म्हणजे आमचा आम्हालाच माहित आहे बैल आमचा कशावर पळतोय. नाही संध्याकाळी फायनल घेऊन आला की त्या दिवशी संध्याकाळी शेकूनच बांधतोय, दुसऱ्या दिवशी लगेच शिकतोय त्याला. बैल आळसात म्हणजे दिसाय तुम्हाला असा दिसू द्या, मैदानात गेला की तो सुनील मोऱ्याचा आवाज ऐकला का नाही त्यानं आत मैदानात, त्याच्या अंगात भरलं वारं म्हणून समजायचं, असा विषय आहे. म्हणजे तिथं तो थांबणार ना, अजिबात थांबत. मैदान एकदा झोपला की तो पाहणार. तर मित्रांनो त्यांनी असं सगळं सांगितलं आपल्याला, सगळी तुम्ही सविस्तर माहिती सांगितली, चांगली माहिती दिली त्याची, किंवा कसा त्याचा सांभाळ रायफलचा करता, एवढा तो का पळतोय. मित्रांनो रायफल ज्या नावावर पळतो अख्ख्या महाराष्ट्रभर जे नाव झालंय ते आपल्या छोट्या मालकीनबाई आहेत आपल्या सोबत, त्यांच्या कुठनं बी मजा. आरोही पंकज गाडगे. किती वेळेस दिदी? अंगणवाडी. आता शाळेत ना आली ना? रायफलनं तुमचं नाव केलंय सगळ्या महाराष्ट्रात, आरोही पंकज गाडगे. काय करतेस तू रायफल सोबत? मारत नाही तुला काय नाही? खेळती, परत त्याच्या पायात जाऊन बसती. माझं नाव आरोही पंकज गाडगे. माझ्या नावावर तो असतो. तुझ्या नावावर पळतो तो. मग तुला आता लहानपणी बसलाच मारत नाही तो? नाही. कसं काय मारत नाही? मला लय आवडतो तो. आवडतो का? तर आता तुझा बारका दादा पण तिथं उभा राहिला, त्याला पण नाही मारत तो? नाही ना? त्याचं नाव काय? समीक्षा प्रीतम गाडगे. होय. मग बैल हलवत नाही, शिंग पण हलवत नाही. बघा मित्रांनो एवढी लहान बाळ आहे, तिला देखील कळतंय की बैल शिंग हलवत नाही म्हणजे तो बैल किती शांत आहे. लय शहाणा बैल आहे रायफल, त्यामुळे तुझं नाव त्यानं सगळ्या महाराष्ट्रात केलंय. आरोही पंकज गाडगे. सर विचारतात का शाळेत तुमचा रायफल पळायला गेला का? काय म्हणतात? रायफल पळायला गेला. मी म्हणते की गेलाय की नंबर करून येणार घरी. जाताना 1 नंबर करतो ते. मी त्याच्या कानात सांगते की 1 नंबर कर. म्हणजे तू कानात, मित्रांनो ती कानात सांगते त्याच्या, खरोखर सांगते ना? म्हणजे तुझं ऐकतोय तू? 1 नंबर करूनच येतो घरी. तुला करमत नसेल तू गेल्यावर मैदानावर? नाही करमत. नाही ना? लाईव्हला बघतच असते. लाईव्हला बघत असते. म्हणजे मित्रांनो बघा, बैल एक मुक्का प्राणी माणसाला किती जीव लावतो. एवढी लहान बाळ आहे
तिला ते काल त्याने एवढा लळा लावलाय की तिला करमत नाही. बैल मैदानात गेलं ती लाईव्हला बघत असते. म्हणजे असं असतं एखाद्या मुख्य प्राण्याचा जर आपण जीव लावला तर तो माणसापेक्षा निस्वार्थ प्राणी आहे. तो माणूस एखादा स्वार्थी असतो पण तो प्राणी एकदम निस्वार्थ आहे. तर असंच तुझं नाव करेल ते सगळ्या महाराष्ट्रात आणि फेमस तुला करेल. अजून कॉलेजला गेल्यावर पण तुझं नाव मुली वगैरे तुला मैत्रिणी विचारतील तुमचा रायफल पाया गेला का. त्या शुभेच्छा तुला करतो. तुमच्या शिरसवडी गावाचं नाव करेल, सगळ्या महाराष्ट्रात नाव करेल. अजून तुमच्या जे राहिलेत नामवंत बैल पाळायची त्याच्यासोबत त्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला.